Hello guys, today we see science and technology. I am I am Karel sir from Yashasvi Meghnad School, Mandovan. The third chapter, that is chemical reaction and equation. First we see the definition of chemical reaction, the process in which reaction products by chemical change. The process in which reactant convert into products is called chemical reaction. We know there are two types of change, that is physical change and chemical change. When the physical change will be occurs, there is no doing the chemical reaction. But when the chemical reactions will be occurs, there is necessary to do the chemical reaction. That means in a chemical reaction, reactants will be converted into products. So the chemical reaction means the process in which reactants convert into products. Then we see writing of chemical equation. How to write the chemical equation? हा आपण अनेक वेळा पाहतो. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते, केमिकल चेंज होतो आणि त्यापासून पाणी तयार होतं. परंतु हे लिहिताना पुस्तकामध्ये काय लिहिलेलं असतं? H2+O2 टू गिव्स H2. मग H2O2 टू गिव्स H2O असं जे लिहिलेलं आहे हे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे? H2+O2 टू गिव्स H2O, दॅट मीन्स दिस इज अ केमिकल इक्वेशन. मग हे केमिकल इक्वेशन कसं लिहायचं? तर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पहा. फर्स्ट स्टेप्स, reactant right on a left side while products on a right side and arrow heading towards the products. reactants and products हे लिहित असताना आपण कोणतेही रिॲक्शन घेतली तर त्याच्यामध्ये सुरुवातीला घेतलेले पदार्थ म्हणजेच रिॲक्टंट्स. हे जे सुरुवातीला घेतलेले पदार्थ आहेत हे केमिकल इक्वेशनच्या डाव्या बाजूला लिहायचे. तर तयार होणारे जे प्रॉडक्ट्स असतात, म्हणजे तयार होणारा जो पदार्थ असतो तो उजव्या बाजूला लिहायचा. उदाहरणार्थ आपण समजा चहा बनवायचा आपल्याला, मग काय घेणार आपण? साखर घेतली, पाणी घेतले, दूध घेतले, चहापत्ती घेतली. हे चार पदार्थ झाले. याच्यापासून चहा बनवायचा. म्हणून हे सुरुवातीला घेतलेले चार पदार्थ म्हणजेच आपले रिॲक्टंट. आणि तयार झालेला पदार्थ म्हणजे चहा म्हणजे आपला काय झाला? प्रोडक्ट्स. So the reactants will be right on the left side and products right on the right side. आणि याचबरोबर रिॲक्टंटकडून प्रोडक्ट्सकडे जाणारा बाण दाखवायचा. देन सेकंड स्टेप, इफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर टू ऑर मोर दे लिंक्स विथ प्लस साईन्स. जर रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर काय करायचं? मग असं नाही लिहायचं डायरेक्ट. समजा सुरुवातीला घेतले आपण पाणी, साखर, चहापत्ती, दूध, तर लिहिताना कसं लिहायचं? पाणी अधिक साखर अधिक चहापत्ती अधिक दूध. का? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट्स आहेत. रिॲक्टंट्सप्रमाणे जर प्रोडक्टसुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर त्याच्यामध्ये प्लस साईन, प्लसचे चिन्ह, अधिकचे चिन्ह हे देणे गरजेचं. त्यानंतर पाच तिसरी स्टेप्स आहे, फिजिकल स्टेट्स ऑफ बोथ आर इंडिकेट्स इन इक्वेशन. इफ प्रोडक्ट्स फॉर्म्स आर प्रिसिपिटेड देन इंडिकेट्स बाय एरो. आता आपण रिॲक्टर्स लेफ्ट हँड साईडला लिहिले, प्रोडक्ट्स राईट हँड साईडला लिहिलं. दोन्हीच्या मध्ये एरो दाखवला. द एरो दॅट गोज टुवर्ड्स द प्रोडक्ट्स हे दाखवले. त्यानंतर हे जे रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स आहेत हे कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहे, म्हणजे सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे, हे त्याचे फिजिकल स्टेट
ही आपण या रिॲक्टन्ट्स आणि प्रोडक्टच्या शेजारीच त्यांच्या खालच्या बेसमेंटला म्हणजे खालच्या साईडला लिहायची. त्यानंतर चौथी स्टेप आहे पहा, when endothermic reaction is the heat indicates by the arrow. When the reactions are endothermic. Endothermic म्हणजे काय, तर the reaction in which heat will absorb, the reaction in which heat will absorb, that reaction are called endothermic reaction. म्हणजे पहा, जर रासायनिक अभिक्रियेमध्ये जर उष्णता ऊर्जा ग्रहण केली जात असेल तर त्याला आपण उष्माग्राही म्हणजेच एंडोथर्मिक रिॲक्शन असेल. आणि जर एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर आपण जो ॲरो दाखवला आहे रिॲक्टरकडून प्रॉडक्टकडे जाणारा, या ॲरोच्या वरती ट्रँगल दाखवायचा. तो ट्रँगल, त्या ट्रँगल सी इज इंडिकेट्स द एंडोथर्मिक रिॲक्शन. देन फिफ्थ स्टेप, दॅट इज last step, that is then reactants and products atom gets balanced mathematically. हे सर्व आपले रिॲक्शन देऊन झाल्यानंतर जे रिॲक्टंट्समधील ॲटम्स आहेत, अणू आहेत, याचबरोबर प्रॉडक्ट्समधील अणू आहेत, हे मॅथमॅटिकली बॅलन्स करायचे. म्हणजे रिॲक्टरमध्ये जर 2 अणू असतील तर त्याचेच प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा किती अणू आले पाहिजे, 2. मग आपल्याला वाटतं रिॲक्टरमध्ये 2, चला डायरेक्ट प्रॉडक्ट्समध्ये 2 लिहू. तसं नाही. तर पूर्णतः हे रिॲक्शन, कारण रिॲक्शन म्हणजेच एक प्रकारचं इक्वेशन आहे, समीकरण आहे. मग त्यामध्ये अणूंची संख्या आहे दोन्हीकडे सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवस्थित अशी बॅलन्स झाली पाहिजे. तर मग आता ही बॅलन्सिंग कशी करायची, स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन. ही जी बॅलन्सिंग आहे ही बॅलन्सिंग कशी केली जाते, तर त्याची पहिली स्टेप्स आहे राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ल्ड इक्वेशन. आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे, समजा तुम्हाला असं सांगितलं मॅग्नेशियमच्या फितीचे ज्वलन केले असता मॅग्नेशियमची पूड तयार होते. म्हणजेच काय, इफ वी फायर द मॅग्नेशियम ऑइल इट प्रोड्यूस व्हाईट पावडर. मग हे वर्ल्ड इक्वेशन आहे, याचे आपण केमिकल इक्वेशनमध्ये रूपांतर करायचे. कसे, Mg प्लस O2 टू यूज MgO. मग ते बॅलन्स करत असताना काय सांगितलेलं आहे, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ल्ड. म्हणजे Mg प्लस O2 टू यूज MgO हे झाले इक्वेशन. त्यानंतर दुसरं काय, चेक वेदर द इक्वेशन in a balance or not by comparing the number of the atoms of the various elements present on the two sides of the equation. यानंतर काय करायचं, ते इक्वेशन चेक करायचं. चेक म्हणजे काही वेळा आलेले इक्वेशन, लिहिलेले इक्वेशन हे बॅलन्समध्येच असते. समजा आपण घेतलेले Mg प्लस O2 टू यूज MgO. मग हे चेक करताना कसं पाहिजे, पहा Mgचे किती अणू आहे, एकच. O2 म्हणजे ऑक्सिजनचे किती अणू आहे, 2 आहेत. हे रिॲक्टरमध्ये Mgचा 1, ऑक्सिजनचे 2. आता प्रॉडक्ट्स काय येतात, MgO, MgO. आता यामध्ये Mgचे किती आहे, 1 आहे. O ऑक्सिजनचे किती आहे, 1च आहे. म्हणजे अनबॅलन्स आहे. मग पुढची जी स्टेप आहे, तिसरा टप्पा, तर जो आहे तो काय आहे, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग ऑन इक्वेशन फ्रॉम द कंपाउंड्स विच कंटेन द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. moreover it is convenient to first consider that elements in this compound which has unequal number of atoms on the two sides. आपण आता Mg प्लस O2 टू यूज MgO हे इक्वेशन पाहिले. यामध्ये बॅलन्स आहेत का, तो बॅलन्स नाही. मग दोन्ही साईडला बॅलन्स करत असताना तो मोठा अणू आहे याचा विचार करा. या ठिकाणी प्रॉडक्ट्समधील MgO हा मोठा आहे, परंतु ॲटमची संख्या कोणामध्ये जास्त आहे, तर ऑक्सिजन. रिॲक्टंट्समध्ये O2 आहे,
मग O2 त्याचा विचार करायचा, 2 आहे. मग आपल्याला प्रॉडक्ट्समध्ये 2 करायचे. प्रॉडक्ट्समध्ये 2 करत असताना MgO डायरेक्ट O कशी 2 न लिहिता पूर्ण कंपाऊंडला 2 ने गुणायचं. म्हणजे आपलं काय होईल, Mg प्लस O2 टू गिव्ह ट्वाईस MgO. पहा या ठिकाणी ट्वाईस MgO म्हणजे ऑक्सिजनचे 2 झाले, म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाला. परंतु ऑक्सिजन बॅलन्स होताना मॅग्नेशियम अनबॅलन्स. मग त्यासाठी आपल्याला पुन्हा रिॲक्टरकडे वळावं लागते. मॅग्नेशियम कुठे आहे रिॲक्टरमध्ये, सुरुवातीलाच आहे, त्याला हे 2 ने गुणावं लागते. म्हणजे आपले बॅलन्स केमिकल इक्वेशन होईल ट्वाईस Mg प्लस O2 टू गिव्ह ट्वाईस Mg. राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन. मग हे शेवटी जे फायनल बॅलन्स इक्वेशन आहे ते लिहायचं आहे. त्यामध्ये जे स्टेट आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅसियस स्टेटमध्ये आहे, प्रत्येक रिॲक्टन्ट्स आणि प्रॉडक्ट्स ते लिहायचं. म्हणजे आपलं आणि केमिकल इक्वेशन ही ट्वाईस Mg आणि गॅस दॅट मीन्स सॉलिड प्लस O2 G म्हणजे गॅस टू गिव्ह ट्वाईस MgO कंसात सॉलिड. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न दिला आहे, काय कंप्लीट द गिव्हन केमिकल रिॲक्शन. या ठिकाणी रिॲक्शन दिली तुम्हाला प्रश्न आहे CuSO4. पहा CuSO4 हे ॲक्युएस मिडियममध्ये आहे म्हणून आपण बेसमेंटला AQ देतो प्लस Fe हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. प्रश्न विचारताना तुम्हाला असा असतो CuSO4 ॲक्युएस प्लस Fe टू गिव्स. रिॲक्टरने दिले तुम्हाला प्रोडक्ट लिहायचे, मग खूप जास्त न लिहिता डायरेक्ट इक्वेशन पूर्ण लिहायचं किंवा खूप जास्त न लिहिता त्याचबरोबर फक्त प्रॉडक्ट्सच न लिहिता पूर्ण इक्वेशन पुन्हा लिहायचं. दॅट इज CuSO4 प्लस Fe टू गिव्ह FeSO4 प्लस Cu. म्हणजे पहा CuSO4 इन ॲक्युएस मीडियम प्लस Fe in solid medium to use FeSO4 in aqueous medium plus Cu that is solid medium. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न दिला आहे, पहा बॅलन्स द गिव्हन केमिकल इक्वेशन. आता तुम्हाला केमिकल इक्वेशन दिले, ते बॅलन्स करत असताना जे तुम्हाला स्टेप दिल्या त्या सर्व स्टेपनी प्रत्येक स्टेपला उत्तरामध्ये प्रत्येक स्टेपच्या बाबतीत लिहित बसायचं नाही. तर कच्च्या पानावरती त्या स्टेप मारण्याचं काही करा, कच्च्या पानावर गेल्या तर ही समजते आणि कच्च्या पानावरती करू. मग उत्तरामध्ये फक्त आपल्या 3 स्टेपमध्येच उत्तरायला पाहिजे. तर पहा पहिली स्टेप काय आहे, तर आपला असणारा प्रश्न काय NaOH प्लस H2SO4 टू गिव्ह Na2SO4 प्लस H2. हा प्रश्न आहे. बॅलन्स द गिव्हन केमिकल इक्वेशन म्हणजे आपल्याला बॅलन्स करायचे. कोणते इक्वेशन बॅलन्स करायचे, तर NaOH प्लस H2SO4 टू गिव्ह Na2SO4 प्लस H2. मग ॲटम पाहत असताना अणू बॅलन्स करत असतात. अगोदर पाहिजे याच्यामध्ये कोणकोणते मूलद्रव्य आहेत, तर सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. जे मूलद्रव्य रिॲक्टंट्समध्ये असतात तेच तुम्हाला प्रॉडक्ट्समध्ये दिसतील. पहा सोडियम, सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन 4 मूलद्रव्य आहेत. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. आता हे 4 मूलद्रव्यांचा विचार करता कोण कोण बॅलन्स आहे ते आपण थोडक्यात पाहूया. पहा रिॲक्टरमध्ये सोडियमचा 1 अणू आहे, प्रॉडक्टमध्ये 2 आहेत जे सोडियम अनबॅलन्स आहे. ऑक्सिजन रिॲक्टरमध्ये 1 आणि 4 5 आहेत, प्रॉडक्टमध्ये 4 आणि 5 1 5 आहे म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स आहे. हायड्रोजन रिॲक्टरमध्ये 1 2 3 आहे, प्रॉडक्टमध्ये 4 आहे, प्रॉडक्टमध्ये 2 आहे म्हणजे हायड्रोजन आणि सोडियम अनबॅलन्स आहे. सल्फर दोन्हीकडेही बॅलन्स आहे, हायड्रोजन आणि सोडियम अनबॅलन्स आहे. मग सुरुवातीला सोडियम बॅलन्स करायचं. सोडियम बॅलन्स करण्याकरता आपण काय केलं आहे, NaOHला 2 ने गुणले. आता ज्यावेळेस आपण Na बॅलन्स करायचं लक्षात घ्या, Na हा सेपरेट नाही, तो कसा आहे कंपाऊंड स्वरूपात आहे. 2 ने गुणायचं आहे तर आपल्याला पूर्ण कंपाऊंडला 2 ने गुणावं लागतं.
आणि पूर्ण कंपाऊंडला 2ने गुणल्यानंतर आपोआपच प्रत्येक अणूला त्या 2ने गुणले जाते. म्हणजे 2ने गुणलं सोडियमचे 2 होतील, ऑक्सिजनचे 2 होतील, हायड्रोजनचे 2. आणि मग हायड्रोजन बॅलन्स करण्याकरिता प्रॉडक्टच्या साईडला H2O ला सुद्धा आपल्याला 2ने गुणाकार म्हणजे आपले बॅलन्स केमिकल इक्वेशन येईल ट्वाइस NaOH प्लस H2SO4 2 gives Na2SO4 प्लस ट्वाइस H2. पहा ट्वाइस NaOH प्लस H2SO4 2 gives Na2SO4 प्लस ट्वाइस H2. आता हे बॅलन्स झाले मग संपलं काम तर नाही. त्याच्या काय राहिल्या स्टेट आहे. आणि आपण स्टेट लिहिलं पहा प्रत्येक रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट म्हणजे प्रत्येक कंपाऊंडच्या प्रत्येक मॉलिक्यूलच्या आपण स्टेट लिहिलं. म्हणजे ट्वाइस NaOH इन ॲक्वेस मीडियम प्लस H2SO4 इन ॲक्वेस मीडियम 2 gives Na2SO4 इन ॲक्वेस मीडियम प्लस ट्वाइस H2O that is a liquid. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. पहा ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत, रासायनिक अभिक्रिया या रासायनिक बदलामुळे होतात. पण असणाऱ्या रासायनिक अभिक्रिया सर्व सारख्याच आहेत का तर नाही, त्यांचेही प्रकार आहेत. मग हे प्रकार पाहताना पहिला आहे द फर्स्ट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन दॅट इज combination reaction. When 2 or more reactants combine to form a single product is called combination reaction. हे पहा ज्यावेळी 2 किंवा अधिक रिॲक्टर्स एकमेकाशी कंबाईन होतात, ज्यावेळी 2 किंवा अधिक रिॲक्टर्समध्ये अभिक्रिया होते त्यापासून एकच प्रॉडक्ट तयार होत असेल. प्रॉडक्ट्स किती तयार होते? एकच. तर त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. पहा समजून घेण्यासाठी इथे एक उदाहरण दाखवलं. काय दिसते तर ती साखर. तुम्हाला साखर खायला आवडत असेल, गोड खायला सर्वांनाच आवडतं. मग साखर खाताना तुम्ही किती साखरेचे दाणे खाता? आपण काय करतो? अनेक दाणे एकत्र घेतो, चमच्यामध्ये साखर घेतली आणि ती खाल्ली. लक्षात घ्या म्हणजे साखरेचे कण द क्रिस्टल ऑफ शुगर किती आहे? 2 or more आहे. आता 2 or more क्रिस्टल ऑफ शुगर साखरेचे दाणे आपण खातोय. खाताना आपला जी सीप तयार होतो, घास तयार होतो, हे किती तयार होतात? एकच घास. म्हणजे अनेक दाण्यांपासून एक घास तयार. दॅट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. 2 किंवा अधिक साखर सुरुवातीला घेतली दॅट इज रिॲक्टर आणि तयार झालेला घास हा प्रॉडक्ट. म्हणजे when 2 or more reactants combine to form single product. जर 2 किंवा अधिक रिॲक्टरपासून एकच प्रॉडक्ट तयार होत असेल, एकच उत्पादित तयार होत असेल तर त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. या ठिकाणी उदाहरण दाखवलं बा. कॉम्बिनेशन रिॲक्शनचे ट्वाइस Mg प्लस O2 टू यूज ट्वाइस Mg, ट्वाइस Mg प्लस O2 टू यूज ट्वाइस Mg. त्यानंतर खाली पहा जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार पाहू आपण केमिकल रिॲक्शनचा दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from single reactor. The chemical reaction in which 2 or more products are formed from single reactors. एका रिॲक्टरपासून 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स तयार होत असतील. एका रिॲक्टरपासून 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स तयार होत असतील तर त्या रासायनिक अभिक्रियेला डिकम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणतात. कसे? आपण या ठिकाणी समजून घेण्याकरिता एक ॲपल दाखवले, सफरचंद दाखवले. आता तुम्हाला म्हटलं जशी साखर खाल्ली तुम्ही एका वेळी अनेक कण, तशी एका वेळी अनेक सफरचंद खा, एक घास खा त्याचा. तर आता सफरचंद दिले
अख्खे सफरचंद तुम्हाला एका घासामध्ये एक सिपमध्ये खाता येईल का? तर तेही नाही. म्हणजे सफरचंद खात असताना पहा, एक सफरचंद असते, दॅट इज वन सिंगल रिॲक्टर. आणि खात असताना आपण जे सिप करतो ते अनेक करतो. सो द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from single reactors. एका रिॲक्टरपासून 2 किंवा अधिक प्रोडक्ट्स तयार होत असतील तर त्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन असे म्हणतात. उदाहरण दाखवले का? एक्झाम्पल C12H22O11. C12H22O11 decompose to forms 12C plus 11H2. Then we see the third types of chemical reaction, that is displacement reaction. विस्थापन अभिक्रिया. कशाला म्हणायचं विस्थापन अभिक्रिया? The reaction which the place of the ion of less reactive elements. The reaction in which the place of the ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive elements by formation of its ion is called displacement reaction. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशाला म्हणायचं? तर यामध्ये रिॲक्टर 2 असतात आणि 2 रिॲक्टरमध्ये जो मोर रिॲक्टिव्ह आयन आहे तो लेस रिॲक्टिव्ह आयनाची जागा आहे आणि त्यापासून नवीन प्रॉडक्ट्स तयार होतात. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह आयनाची जागा कोण घेत आहे? तर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स. या ठिकाणी पहा, तुम्हाला उदाहरण समजून घेण्यासाठी 2 बेंच आहे. या बेंचवरती 2 विद्यार्थी उठलेले. आता समजा या 2 विद्यार्थ्यांमधील एक विद्यार्थी जास्त रिॲक्टिव्ह आहे, एक विद्यार्थी लेस रिॲक्टिव्ह. एक जास्त रिॲक्टिव्ह आणि एक लेस रिॲक्टिव्ह. मग शिक्षकांनी जर या दोघांपैकी एकाला पुढे या असं म्हटलं, एकाला पुढे या असं जर म्हटलं तर कोण पुढे जाईल? लेस रिॲक्टिव्ह जाईल का मोर रिॲक्टिव्ह जाईल? म्हणजे आपल्या भाषेत हुशार विद्यार्थी जाईल की मट्ट विद्यार्थी जाईल? आपोआप म्हणतात हुशार विद्यार्थी. त्याचे हुशार विद्यार्थी शिक्षकांपाशी गेला म्हणजे जी कंपाऊंड तयार झाली, कोण गेले पुढे? हुशार विद्यार्थी गेला. का? तर दॅट इज द मोर रिॲक्टिव्ह. So, the more reactive take a place of less reactive is. उदाहरण समजून घेण्यासाठी या ठिकाणी दुसरे एक्झाम्पल दिले पहा. रिॲक्शन पाहिजे तो आपण त्या ठिकाणी CuSO4 प्लस Fe. CuSO4 in aqueous medium plus Fe is solid. To use FeSO4 in aqueous medium plus Cu. आता या ठिकाणी पहा, फर्स्ट रिॲक्टन्स काय आहे? CuSO4 आहेत आणि Fe आहे. CuSO4 आणि Fe आहे. तर Cu म्हणजे तांबे, Fe म्हणजे लोखंड. तांबे आणि लोखंडामध्ये जास्त मोर रिॲक्टिव्ह कोण आहे? तर लोखंड आहे. मग लोखंड काय करतं आहे? तर लोखंड CuSO बरोबर अभिक्रिया करत असताना Cu हा जो आयन आहे Cuचा तो रिप्लेस करतो. कोण करतं? लोखंड Cu आयन रिप्लेस करतो. का? तो लोखंड मोर रिॲक्टिव्ह, त्यामुळे तो Cuला बाहेर काढतो आणि Cuची जागा Fe घेऊन तयार होते FeSO4 आणि Cu हा सेपरेट. त्यानंतर we see the 4 types of chemical reaction, that is double and displacement reaction, म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर पहा, double displacement reaction, the reaction in which ions in the reactors are exchanged from a the reaction in which ions in the reactors are exchanged forms a precipitate are called double displacement reaction. पहा या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं? तर जे रिॲक्टरचे आयन आहे, आयन्स ऑफ रिॲक्टर्स विल बी एक्सचेंज म्हणजे काय? तर अदला बदली.
आणि अदलाबदली झाल्यामुळे नवीन कंपाऊंड तयार होतात. आयन एक्सचेंज झाले, त्यांच्यामध्ये अदलाबदली झाली की अदलाबदली होत असताना नवीन कंपाऊंड तयार होतात आणि नवीन कंपाऊंड तयार झाल्यामुळे प्रिसिपिटेट तयार होतात. त्यात केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पहा या ठिकाणी काही विद्यार्थी दाखवले, एका लाईनमध्ये उभा आहे. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी दाखवले, एक काळे जॅकेट असणारा विद्यार्थी आहे, तर एक पोपटी टी शर्ट घातलेला विद्यार्थी आहे. त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन आत्ता असताना पोपटी टी शर्टवाला राईट हँडला, काळ्या जॅकेटवाला लेफ्ट हँडला, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन एक्सचेंज झाले. त्यांच्यात एक्सचेंज झाली म्हणजे काय, पोपटी लेफ्ट हँडला तर काळा राईट हँडला झाला. त्यांच्यामध्ये एक्सचेंज झाली. ह्या एक्सचेंजमुळे केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं, तर केमिकल रिॲक्शनमध्ये प्रिसिपिटेट तयार होतो आणि हा तयार होणारा प्रिसिपिटेट म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर परत पहा डबल डिस्प्लेसमेंट, द डेफिनेशन ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच ions in the reactants are exchanged form a precipitate are called double displacement reaction. Example, AgNO3 plus NaCl produce AgCl, that is a precipitate, plus NaL. ही पहिली रिॲक्शन झाली. आणि दुसरे रिॲक्शन that is K2CrO4 plus BaSO4 to use BaCrO4 precipitate plus K2SO4. काय या ठिकाणी पहिली रिॲक्शन काय, AgNO3 प्लस NaCl, त्यांच्यामध्ये NO3 and Cl हे ते दोन आयन आहेत, याच्यामध्ये एक्सचेंज होते. NO3 रिॲक्टंटमध्ये कोणाबरोबर आहे, Ag बरोबर, तर तो प्रॉडक्ट्समध्ये Na बरोबर जातो आणि Cl Na बरोबर आहे, तो प्रॉडक्ट्समध्ये Ag बरोबर आहे आणि एक्सचेंज होऊन AgClचा प्रिसिपिटेट तयार होतो. म्हणजे AgNO3 प्लस NaCl टू यूज AgCl प्रिसिपिटेट प्लस NaL. दुसऱ्यामध्ये हे असे एक्सचेंज होईल CrO4 आणि SO4 मध्ये. CrO4 हा रिॲक्टरमध्ये K2 बरोबर आहे, तर प्रॉडक्ट्समध्ये Ba बरोबर दिसेल. तर SO4 हा रिॲक्टरमध्ये Ba बरोबर आहे, प्रॉडक्ट्समध्ये K2 बरोबर दिसेल. याचबरोबर हे एक्सचेंज होत असताना जी केमिकल रिॲक्शन होते त्या ठिकाणी BaCrO4चा प्रिसिपिटेट तयार होतो. म्हणजे K2CrO4 प्लस BaSO4 टू यूज BaCrO4 प्लस K2SO4. हा ह्या दोन रिॲक्शन महत्त्वाच्या आहेत. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच काय, विस्थापन अभिक्रिया. डेफिनेशन पहा, द रिॲक्शन विच द प्लेस ऑफ द आयन of a less reactive elements in a compound is taken by another more reactive elements by formation of its ion is called displacement reaction. And then we see the double displacement reaction, the reaction in which ions in the reactants are exchanged from a precipitate are called double displacement reaction. यानंतर जो पाचवा क्रमांक आहे द टाइप्स ऑफ रिॲक्शनचा, तो आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच काय, तर उष्माग्राही अभिक्रिया. द डेफिनेशन ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला एंडोथर्मिक रिॲक्शन असेल. उदाहरणार्थ तुम्ही फ्रिजिक मिक्सचर पाहिलं असेल. फ्रिजिक मिक्सचरमध्ये, फ्रिजिक मिक्सचर म्हणजे काय, तर सॉल्ट आणि आईस यांचे मिक्सचर, मीठ आणि बर्फ यांच्या मिक्सचराला फ्रिजिक मिक्सचर असं.
या ठिकाणी काय होतं, मीठ आणि बर्फ एकत्र केल्यामुळे त्यांचे तापमान कमी होते. या ठिकाणी दाखवलं का यूज डायग्राममध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी we take a mixture of salt and ice. The temperature will be decreased. Why it will be decreased? Because the heat will be absorbed. And that types of chemical reaction are called endothermic reaction. For a definition, the reaction in which heat is absorbed is called endothermic reaction. आपण ज्या डायग्राम दाखवल्या ह्या फक्त समजून घेण्यासाठी दाखवल्या, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला जर उत्तरामध्ये वापरायचं आहे, जे लिहायचं आहे त्या उदाहरणामध्ये वेगळे उदाहरणं दिलेले आहेत. एंडोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल दिले पहा, CaCO3 प्लस हीट. म्हणजे या ठिकाणी CaCO3ला कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण उष्णता देतो त्यावेळेस काय तयार होते, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू विहळतो. म्हणजे आपल्याला उष्णता द्यावी लागते का, तर दिस इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. सो वी हॅव टू राईट द एक्झाम्पल्स ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन, दॅट इज CaCO3 प्लस हीट प्रोड्यूस CaO प्लस CO. त्यानंतर मग आपण 6वा प्रकार करतो, दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता उष्मादायी अभिक्रिया. उष्मादायी, द रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया किंवा एक्झोथर्मिक रिॲक्शन असे म्हणतात. यामध्ये पहा, मी दिवाळीमध्ये फटाके वाजवणार. आता दिवाळीचे फटाके किंवा या फटाक्यामध्ये सुरसुरी वगैरे असते, ती पेटवल्यानंतर काय होतं, पेटताना आपण थोडी उष्णता येते, परंतु पेटल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता हीट एनर्जी बाहेर पडते. पण ही अभिक्रिया कोणती, तर उष्णता ऊर्जा बाहेर टाकणारी म्हणजेच एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. या ठिकाणी सुरसुरी दाखवली, म्हणजे ही सुरसुरी असेल किंवा मॅग्नेशियमची फीत असेल, तर फॉईल ऑफ मॅग्नेशियम इफ वी बर्न द फॉईल ऑफ मॅग्नेशियम इट होल्ड हीट एनर्जी. याचं एक्झाम्पल आहे का, CaO प्लस H2O टू गिव्ह CaOH twice प्लस हीट. म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर टू गिव्ह कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. CaO कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जर पाणी टाकले, तुम्ही 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, आपले काका लोक चुना तयार करतात बा झाडांना लावण्यासाठी. त्यावेळी काय करतात, ते चुना आणतात, डब्यामध्ये टाकतात आणि त्याच्यामध्ये पाणी ओततात. पाणी ओतल्यानंतर मात्र ते मिश्रण हलवण्याकरिता लाकडाचा वापर करतात. का वापरतात टाकून, तर पाणी ओतलं की खालून असं बुडबुडे येतात, फसफास फसफास आवाज येतो आणि प्रचंड स्वरूपात हीट निर्माण होते. मग ही जी रिॲक्शन आहे दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तीच रिॲक्शन या ठिकाणी दिलेली आहे का, CaO प्लस H2O टू गिव्ह CaOH twice प्लस हीट. आणि 7वा प्रकार आहे दॅट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. कोणत्याही पदार्थाचे ज्वलन केले असता त्या पदार्थाच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. या ठिकाणी आपण पानापाचोळा जाळतात दाखवला होता, म्हणजे ज्वलन होते. ज्वलन होत असताना हवेमधील ऑक्सिजनची त्या पदार्थावर अभिक्रिया होते. अभिक्रिया होते म्हणजेच ऑक्सिडेशन. ज्यावेळेस कोणत्याही पदार्थाच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, द कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. फक्त कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन आहे का, तर नाही. याचबरोबर द लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ऑक्सिडेशन. सो द ऑक्सिडेशन मीन्स combination of oxygen or loss of hydrogen is called oxidation reaction. उदाहरण दिले पहा, twice Mg plus O2 to use twice MgO. या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन झालेले, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचे संयोग झालेला, कॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणून ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. त्याचबरोबर खाली MgH2 टू गिव्ह Mg प्लस H2, म्हणजे या ठिकाणी लॉस ऑफ हायड्रोजन झाले.
MgHO. मॅग्नेशियम बरोबर हायड्रोजन आहे, तर प्रॉडक्ट्समध्ये Mg सेपरेट झाला, H2 सेपरेट झाला, म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर आपण पुढचा जो प्रकार आहे 8 क्रमांकाची रिॲक्शन ती म्हणजे रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन आर टोटली अपोजिट टू इच अदर. हा रिडक्शन रिॲक्शनची डेफिनेशन कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन ऑर लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. आपण ऑक्सिडेशन पाहिलं तर यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन होतं, या ठिकाणी काय रिडक्शनमध्ये कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन आहे. ऑक्सिडेशनमध्ये लॉस ऑफ हायड्रोजन होतं, तर रिडक्शनमध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन आहे. म्हणजे रिडक्शन इट इज अपोजिट टू ऑक्सिडेशन. हा रिडक्शनची डेफिनेशन कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन or loss of oxygen is called reduction reaction. The example O3, that is ozone. ओझोन लेअर माहितीच आहे आपल्या अतिनील कारणापासून अल्ट्राव्हायलेट रेजपासून आपले जे संरक्षण करतो तो पृथ्वीच्या सभोवताली असणारे ओझोन लेअर. तर या ओझोनचे रूपांतर हळूहळू ऑक्सिजनमध्ये होते, म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन होतो. दॅट इज रिडक्शन रिॲक्शन. O3 to gives O2 plus 1 oxygen आहे. Then second H2S hydrogen sulfide plus SO2 sulfur reaction. H2S plus SO2 to gives 3CS plus H2. आता या ठिकाणी पहिला आपण रिॲक्टर पहिला रिॲक्टर H2S म्हणजे हायड्रोजन आणि सल्फर. या ठिकाणी हायड्रोजन सेपरेट निघून जाते सल्फरमधून. हायड्रोजन सेपरेट निघून जाते म्हणजेच लॉस ऑफ हायड्रोजन या ठिकाणी सेपरेट निघून जाते, परंतु तो हायड्रोजन कोणाबरोबर कॉम्बिनेशन होत आहे, तर SO2 मधील ऑक्सिजन. मग SO2 मधील ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन झाल्यामुळे त्याला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन H2S plus SO2 to gives 3CS plus twice H2. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये इट इज अपोजिट टू इच अदर, परंतु ज्यावेळी काही रिॲक्शनमध्ये ह्या दोन्ही अभिक्रिया एकाच रिॲक्शनमध्ये दिसून येतात, म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होतं आणि म्हणून त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. मग रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन पाहत आहे द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली ऑफर्स आर कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे एकानंतर एकाच रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच वेळी एकानंतर एक जर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या अभिक्रिया होत असतील तर त्याला रिडॉक्स रिॲक्शन असे म्हणतात. परत डेफिनेशन पहा, कारण सर्वात महत्त्वाची जर कोणता प्रकार असेल केमिकल रिॲक्शनचा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तर तो आहे रेडॉक्स रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली ऑफर्स आर कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. एक्झाम्पल त्यामध्ये पहा, वरीलच एक्झाम्पल आहे H2S plus SO2 to gives 3CS plus H2. आता या ठिकाणी पहा H2S पासून H वेगळा झाला आणि तयार झाला H2. ही जी आहे ऑक्सिडेशन. तर खाली SO2 S मधला O निघाला आणि त्यापासून तयार झाला S, ती आहे रिडक्शन. म्हणजे असणाऱ्या एकाच अभिक्रियेमध्ये H2S पासून H2O तयार होते म्हणजे ऑक्सिडेशन होते, आणि SO2 पासून S तयार होते, इंधन तयार होते म्हणजे रिडक्शन होते. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियस अभिक्रिया दिसतात, म्हणून त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. यानंतर एक प्रश्न दिला पहा, काय होतं तर एखादी तुम्हाला परीक्षेला अभिक्रिया दिली जाते आणि मग त्याचे उत्तर लिहायला तो कसे लिहायचे. उगं जास्त फापट पसार लिहिण्यापेक्षा पहा तुम्हाला उत्तरही लिहून दाखवले. क्वेश्चन आहे नेम द टाइप्स ऑफ गिव्हन रिॲक्शन.
रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत, त्याचा प्रकार लिहायचा. CuSO4 प्लस Fe प्रोड्यूस FeSO4 प्लस C. ही रासायनिक केमिकल रिॲक्शन आहे. मग ही कोणत्या प्रकारात आहे? तर त्याचं उत्तर आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यानंतर पाहतो आपण द फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया होत असताना काही स्लो केमिकल रिॲक्शन असतात, काही फास्ट केमिकल रिॲक्शन और क्विक केमिकल रिॲक्शन असतात. मग एखादी स्लो असेल तर तिचा वेग वाढवता येतो का? एखादी फास्ट असेल तिचा वेग कमी करता येतो का? रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी जास्त करता येतो का? तर त्याचं उत्तर आहे होय, करता येतो. कसा करता येतो? तर त्यासाठी आपल्याला अभ्यासावे लागतात द फॅक्टर्स विच अफेक्ट्स रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कोणते फॅक्टर आहेत? फर्स्ट आहे नेचर ऑफ रिॲक्टर. असणारे रिॲक्टर कोणते आहेत, त्यांचे नेचर कसे आहे? काही रिॲक्टर्स ताबडतोब अभिक्रिया करणारे असतात, काही रिॲक्टर्स स्लो अभिक्रिया करणारे असतात. पहा, साधं उदाहरण जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला पेट्रोल आणि रॉकेट हे दोन्हीही इंधन आहेत, फ्युएल आहेत, दोन्हीही ज्वलनशील आहेत. बघ, एखाद्या वस्तूवरती पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या वस्तूवरती रॉकेट टाकले, दोन्हीलाही काढी लागते, तर ताबडतोब कोण पेट लिहिल? अर्थातच पेट्रोल टाकलेली वस्तू. का? दोन्ही लिक्विड आहे, दोन्ही इंधन आहेत, तरीही पेट्रोलने जर का पेट घेतला तर त्याचं ते नेचर आहे. म्हणून जर आपण रिॲक्टर वापरताना तो जो नेचर ऑफ रिॲक्टर्स आहे हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. इट we see the nature of reactors and we increase the rate of chemical reaction. Then second factor, the size of particles of reactor. रिॲक्टरचा आकार केवढा आहे, जेवढा रिॲक्टरचा आकार लहान तेवढा केमिकल रिॲक्शनचा वेग लहान. आणि जर रिॲक्टरचा आकार मोठा असेल तर केमिकल रिॲक्शनचा वेग कमी असतो. सो द साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टर इट इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर to change the rate of chemical reaction. That is a third factor, that is concentration of reactor. सहजती, रिॲक्टरची सहजती कशी आहे? जर रिॲक्टर्स हे सहज असेल, कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रासायनिक अभिक्रिया फास्ट होते, आणि जर रिॲक्टर्स हे डायल्यूट असेल तर आपोआपच रासायनिक अभिक्रिया स्लो होते. याचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं की पहा, लिंबामध्ये आम्ल असते, सायट्रिक ॲसिड असते. द लिंबर इज कंटेन्स सायट्रिक ॲसिड. लिंबामध्ये आम्ल आहे. आपण एक ग्लास भरून लिंबाचा रस घेतला आणि एका ग्लासमध्ये किंवा एका बिकरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड, कोणते? आपल्या प्रयोगशाळेतील सल्फ्युरिक ॲसिड टाकले. दोन्ही ॲसिड आहेत. आपल्या प्रयोगशाळेत फरशी आहे, म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आहे, शहाबादी फरशी आहे. यावरती ॲसिडची अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आता लक्षात घ्या, हे दोन्हीही ॲसिड आपण फरशीवरती ओतले वेगवेगळ्या ठिकाणी. कार्बन डायऑक्साईड वायू इव्हॅपोरेट होईल, बाहेर पडेल. कोणत्या अभिक्रियेतून जास्त पडेल? म्हणजे लिंबाच्या रसात रस टाकल्यानंतर बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल, की प्रयोगशाळेतील सल्फ्युरिक ॲसिड टाकणाऱ्या पाण्यातून सल्फ्युरिक ॲसिड टाकलेल्या फरशीमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल. आपोआपच दुसऱ्या केमिकल रिॲक्शनमध्ये, म्हणजे जर आपण सल्फ्युरिक ॲसिड टाकले तर होणारी अभिक्रिया ही फास्ट असेल. का? तर सल्फ्युरिक ॲसिड इज कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड and citric acid is a weak acid. So the concentration of reactants is important factor to increase the rate of chemical reaction. Then fourth factor, that is temperature of reaction. उष्णता, तापमान वाढवले तर आपोआप केमिकल रिॲक्शनचा वेग वाढतो. तापमान कमी असेल तर केमिकल रिॲक्शनचा वेग कमी होतो. म्हणजे इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ रिॲक्शन और टेम्परेचर ऑफ रिॲक्टर, इट इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि लास्ट फॅक्टर दॅट इज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तर कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. इफ वी यूज द कॅटॅलिस्ट इट इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जर कॅटॅलिस्ट वापरला तर हा कॅटॅलिस्ट काय करतो? तर रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो. कसा?
तर सुरुवातीला आपण कॅटलिस्टची डेफिनेशन पाहू. द सबस्टन्स इन विच प्रेजेंस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्पीड अप विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज इन इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, परंतु त्या पदार्थावर कुठलाही परिणाम होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात. द सबस्टन्स इन विच प्रेजेंस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्पीड अप विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज इन इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. याचं उदाहरण जर पाहिजे म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, आपण शेतकरी आहात, आपले पालक हे शेतकरी आहेत. मग शेतीमध्ये खुरपण्याचं वगैरे काम करावं. मग खुरपताना आपण काय करतो, समजा आपल्या घरातील आपली आई खुरपण्यासाठी बाहेर बरोबर गेली, तिने जरी खुरपण्याचं काम नाही केलं, फक्त बरोबर गेली, तरीही खुरपणी जलद होतं. का बरोबर पाठवतो, खुरपायचं तर नाही, मग आईला का बरोबर पाठवायचं, तर मजुरांबरोबर. तर फक्त आई तिथं उपस्थित असली तरीही खुरपण्याचा वेग वाढला, आणि आई पण घरीच बसली आणि फक्त सांगितलं मजुरांना, जा आणि शेतामध्ये जाऊन खुरपा, तर ते काम लवकर होईल का, तर होणार नाही. म्हणजे जर आपल्याला खुरपण्याचे कार्य, खुरपण्याची रिॲक्शन, खुरपण्याची क्रिया जलद करायची असेल तर आईला त्या ठिकाणी उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणून पाठायला. सो द सबस्टन्स इन विच प्रेझेंस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्पीड अप विदाउट कॉझिंग any chemical change in it is called catalyst. And if we use the catalytic chemical reaction, it increase the rate of chemical reaction. यानंतर आपल्याला पाहिजे करोजन. करोजन म्हणजे क्षरण, शीज. द ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स आर कॉल्ड करोजन. मेटलची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली, दॅट ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स आर कॉल्ड करोजन. याचं उदाहरण दिलं ना तुम्हाला, लोखंड. बाहेरचं लोखंड पडले तर ह्या लोखंडाची हवेबरोबर अभिक्रिया होते, हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि लोखंड गळते, म्हणजेच त्या लोखंडाचे क्षरण. अभिक्रिया का Fe+H2 टू यूज Fe2O3+H2. त्यानंतर पाहिजे रेन्सिडिटी. रेन्सिडिटी म्हणजे खवटपणा. आपण पाहिलं असेल पहा, सणासुदीला आपण वेगवेगळे पदार्थ तळतो. तळत असताना काही वेळा ज्या तेलामध्ये ते पदार्थ तळतो त्याचा वास आपल्याला भारी येतो, याचबरोबर तेलावरती फेस येतो, फोम दबाव. दॅट इज रेन्सिडिटी. खवटपणा शेंगदाणे असतील किंवा तेलबिया असतील किंवा त्यापासून काढलेले तेल असतील, याच्यामध्ये जी रेन्सिडिटी होते ती रेन्सिडिटी. द डेफिनेशन ऑफ रेन्सिडिटी इज फॅट्स अँड ऑइल्स इन फूड इज केप्ट फॉर लॉंग टाईम. जास्त काळ जर असे पदार्थ ठेवले, फॅट्स किंवा ऑइल, तर काय होतं, इट गेट्स ऑक्सिडाइज. इट इज फाउंड टू हॅव प्युअर ऑर्डर कॉल्ड रेन्सिडिटी. जर आपण जास्त काळ असे तेलकट पदार्थ ठेवले तर ते ऑक्सिडाइज होते, म्हणजे त्याची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते आणि एक खराब वास तयार होतो, खराब चव तयार होते, त्यालाच रेन्सिडिटी असे म्हणतात. आता यानंतर तुम्हाला होमवर्क दिलेले, प्रश्न दिले, प्रश्नाच्या खाली तुम्ही उत्तरांसाठी जागा सोडली. आता तुम्ही काय करायचं, तर मला या येत्या 2 दिवसातच फक्त प्रश्न क्रमांक टाकू. समजा 1 क्रमांक आहे व्हॉट इज रस्ट, 2 क्रमांक आहे राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. प्रश्न द्यायचे ना फक्त 1 क्रमांक व्हॉट इज रस्ट या प्रश्नाचे उत्तर लिहायचे, 2 क्रमांक दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, असे या 5ही प्रश्नाचे उत्तर कागदावरती लिहा, त्याचा फोटो काढा आणि फोटो काढल्यानंतर तुम्हाला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत मला पाठवा. पहा, कागदावरती लिहून फोटो काढत असताना त्या कागदावरती तुमचे नाव असते गरजेचं आहे. मला वाटतं आता हे व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला. थँक्यू. ओके, थँक्यू.